विवाह वेदांता प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा आपले अन्वय काका यांच्या हस्ते इथे पार पडला आणि आता ते आपल्या टुर्नामेंटची सुरुवात होत आहे। पहिला सामना वेदांता विलियन्स आणि वेदांता विलन्स आणि वेदांता चॅलेंजर्स यांच्यामध्ये होणार आहे। आलो मी। वेदांत चॅलेंजर्स याने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि वेदांता विलन्सला बॅटिंग साठी आमंत्रण केलेलं आहे। बघूया आताच सामना पहिला चालू होणार आहे। सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण थोडं मागच्या साईडला यायचंय, खेळताना कोणालाही डिस्टर्ब होता कामा नये। पहिला बॉल सुंदर असा फटका मारलेला आहे आणि एक रन घेऊन आपल्या संघाचा खातं ओपन केलेलं आहे ते वेदांता। आणि हा पुढचा चेंडू पंचांचा निर्णय नो। क्षेत्ररक्षण केलेले आहेत, एक रन घेण्यात यशस्वी। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं 4 रन पंचांचा निर्णय। सुंदर अशी बॅटिंग करताना कल्पेश मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता आणि पुन्हा इथे चौकार मारतो। बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न। सुंदर अशी फिल्डिंग इथे विनय भाऊंची, काय झाला पाहिजे त्यांच्यासाठी। परत एकदम खेळाडू पुन्हा एकदा सुंदर असा बॉल 23 3 षटक पूर्ण 23 धावा। पुढचा चेंडू शुभम आणि पंचांचा वाईट चेंडू आणि झेल चुकलेला आहे ते एक सोपा झेल इथे सोडला आहे कॅप्टनने आणि स्वतः कॅप्टनचा झेल सोडलेला आहे ते प्रिन्सचा। चांगली गोलंदाजी करताना सुदेश एक रन घेण्यात यशस्वी। चेंडू कल्पेशला चांगली खेळ करताना नो बॉल आणि हरकत नाही। सुंदर अशी रनिंग बघायला मिळाली प्रिन्स आणि कल्पेश यांच्याकडून डाय मारून रन पूर्ण केलेला नो बॉलवर 9+2 पुन्हा नो चेंडू आणि ऑफसाईडला तोडलेला आहे। सुंदर अशी फिल्डिंग साईल कडून आणि स्कोर सांगण्यात येईल। आता सुंदर असा हेल्प केलेला आहे एक हातामध्ये बाईकला आता नवीन बॅट्समन आणि पहिला चेंडू षटकार। काय सुरुवात केली आहे आपल्या फलंदाजीची, षटकार खेचून आपल्या संघाच्या रन मध्ये 6 रन ऍड केलेले आहेत। संघाचा स्कोर झाला 38। शेवटची ओव्हर 4 ओव्हर पूर्ण ओपनिंगला आले बॅट्समन अजून खेळतोय आणि ऑफ साईडला तटलेला आहे प्रश्न चालू आहे। शिवल भाऊ हा लिटल बॅट्समॅन पुन्हा उंच मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर गोलंदाजी विनय भाऊंची 55 आणि 55 मारायचे
संकेत भाई पांडे आणि अमित सालवी यांच्या दोन संघाला आपल्या संघाची जबाबदारी घेतोय. सर्व खेळाडूंना इथे जमा करायचे आहे. गेम स्टार्ट करायचा आहे. अजून एक ना सत्कार असले ट्रायकला शुभम आणि नो बॉल पंचांचा निर्णय काहीशी आणि चाल बोलायला लागेल. बॅटिंग मध्ये 19 धावा, बॉलिंग मध्ये 3 विकेट. कल्पेश बॅट्समन कोण आला? नवीन बॅट्समन बॉलिंग आणि उंच कडवली आहे. एक रन घेण्यात यशस्वी. ऑफ साईडला हलका पोस्ट केला आहे. आता त्यांना माहिती आहे पूर्व वाढवताना दोन्ही खेळाडू चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. एकदम शिस्तबद्ध 15 धावांची गरज आहे आणि हिट केलेला आहे 6 रनसाठी दीपक गौड. 8 रनची गरज आहे. 3 षटक अजून पूर्ण बाकी आहेत. बघूया हरकत नाही. उलटा चेंडू आणि झोलबाद झालेले आहेत. कॅच घेतले ना, आऊट झालेले आहेत. नेक्स्ट सक्सेस जो निर्णय देतील तो सगळ्यांना मान्य करायचा आहे. पुढचा चेंडू आणि सुरेशने उंच कडवली आहे. षटकार सुरेश यांच्या संघाला 2 धावांची गरज आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला केलेला आहे. 1 धाव घेण्यात यशस्वी. शाबास झेल सुटलेला आहे कल्पेश कडून आणि पुढचा वेदांत इंडियन्स आणि वेदांत कॉम्बिनेटर संकेत पांडे आपल्याकडे वेळ कमी. प्रवीण मोरे आहे. शुभम शुभम व्हेरी गुड. बॅटिंग दिली त्यांनी पहिला कोण जायचं बॅटिंग. हा बॅटिंग थोडीशी यशस्वी. संकेत पुढचा चेंडू गणेशाचा आणि पंच वाईट चेंडू बिल्डिंग एक रन घेण्यात यशस्वी. लष्कर कर्णधार संकेत याचा आणि बॉल वाईट चेंडू आणि पुन्हा उद्ध्वस्त प्रणयच्या 2 विकेट घेतलेल्या आहेत. निर्धाव चेंडू आणि पंच निगाल आणि 1 रन घेण्यात यशस्वी. 2+1 2 धावा आलेल्या आहेत. किती रन झाले? 7 रन झाले ना सुजलने ऐकला. आता सुरेश शुभम 8 ओव्हरला 8 8 रन झालेले आहेत आणि 2 विकेट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला इथे. अमित सालवी नेक्स्ट बॉलर. आता 1 रन अमित स्ट्राईकला आहे. शुभम 1 और 8 रन. पुढचा चेंडू ऑफसाईडला तटवलेला आहे आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. शुभम सुजल स्ट्राईकला आहे. पुढचा चेंडू फिल्डिंग चांगली फिल्डिंग मांडवकर यांच्याकडून.
पाच बॉल झालेले आहेत. शेवटचा चेंडू आणि सिंगल गोलंदाजीसाठी पहिला चेंडू वाईड. बॉल लागलेला बॉल आहे. 2 बॉल 1 रन. पुढचा चेंडू मात्र यांचा आणि 2 धावा घेण्यात यशस्वी कमी सुजलांच्यामध्ये. आणि पुढचा चेंडू आणि 1 रन घेण्यात यशस्वी सुजल. चेंडू आणि 3 ओव्हर 24 धावा. बॉलर नेम जयेश आपला वैयक्तिक पहिले षटक घेऊन आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पंच नेक्स्ट बॅट्समन नेम संदेश भाऊ. चला सुंदर गोलंदाजी ते 1 धाव घेण्यात यशस्वी. पहिल्या चेंडू विकेट घेतला आणि पुढचा चेंडू 1 रन घेण्यात यशस्वी सुजल. आणि संदेश धामधाम झालेली होती मात्र यांच्याकडून फिल्डिंग मध्ये आणि सुंदर असा झेल पकडलेला इथे बॉलिंग साठी. आणि फुलटॉप चेंडू पहिला चेंडू गोलंदाजी करताना मस्त शॉट आणि चौका आणि बॉलिंग काय मानस लेग साईडला तटवला चेंडू 1 धाव आणि मारण्याचा प्रयत्न आणि बॉलर संदेश. सुंदर असं बॉलिंग पहिला चेंडू निर्धाव आणि डाऊट चेंडू. सुंदर अशी बॉलिंग पाहिल्यामध्ये संदेश कडून 2 चेंडू निर्धाव. पुन्हा निर्धाव चेंडू. सुंदर अशी बॉलिंग 3 बॉल बॅट केलेले आहेत. 1 एक्स्ट्रा रन गेलेला आहे फक्त आपल्या बॉलिंग मध्ये. आणि परत निर्धाव चेंडू थोडीशी आणि 1 रन घेण्यात यशस्वी. पुढचा चेंडू ऑफसाईडला तटवलेला आणि 1 रन घेण्यात यशस्वी. षटकांती 4 धावा दिलेले. नेक्स्ट बॉलर जयेश. बघूया काय करतो. आणि पहिलाच चेंडू 1 धाव घेतली. 9 चेंडूवर 9+1 सुजल. पुन्हा जयेश नाही नो नाही. संदीपच्या धावांचा पाऊस पडलेला आहे. निशांत मात्रे फिल्डिंग 2 षटक पूर्ण झालेले आहेत. स्ट्राईकला निशांत आणि 1 धाव. पुढचा चेंडू जयेशला 1 धाव घेण्यात यशस्वी. आणि मिसफील्ड झालेले होते सुरेश कडून आणि शुभम कडून आणि चौकार. थांबा 2 मिनिटं थांबा. सांगायचं बाउंड्री लाईनचं कारण पंचांना एवढं लांबचं दिसणार नाही.
मिस्टेक होऊ शकते पंचांकडून पण. सुंदर असं कॅच संदेश यांकडून आहे जयेशसाठी. एक रन घेऊन यशस्वी. एक रन घेतला. बारा बॉल 10. बघूया या षटकामध्ये माहिती पडेल आणि पंचांचा निर्णय मिळू. फुटत चेंडू फुटला आणि एक धाव घेण्यात यशस्वी. मस्त अमित बस बस आणि सुंदर अशी कॅच संदेश. सुयश चांगली गोलंदाजी आणि एक धाव सुयशच्या बॅटमधून. स्ट्राईक लाईन निशांत. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू निशांतला काही समजलेला नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातात आणि पुढचा चेंडू पुन्हा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. एक षटकामध्ये 5 धावांची गरज आहे वेदांता इंडियन्सना. आणि खनखनी षटकार मारून आपल्या संघाला सामना केलेला आहे ते. मस्त मस्त नाही आता नाही मगाशी होत. सुशांत आणि एक धाव. आणि या दोन 4-3 मध्ये क्वालिफाय होणार. एक रन 4 बॉल 5 बॉल 30. बॉलिंग नाव काय रे? बॉलर नाव सांगा ना. आणि बॅट्समॅन सगळ्यांनी सामन्याचा आनंद घ्यायचा. नाश्ता करून बाकी असेल तर कुठे नाश्ता करून घ्यायचे. म्हणजे कोणाला नाश्ता आधी हवा असेल तरीही आपल्याकडे नाश्ता आहे. नाश्त्यासाठी यायचं कोण हवा असेल. लहान मुले मोठी मुले पुरुष मंडळी लग्न झालेले लग्न नाही झालेले. बोलणार सर्व 3 प्लेयर्स फायनलला कोणत्या टीम आल्यात? वेदांता एव्हेंजर्स वर्सेस B1. वेदांता
डॉमिनेटर्स. थांबा एक सेकंड. दोन संघ लाईनमध्ये बोलायचं वेळ आहे थोडस. कप्तान पुढे उभे राहा. कप्तान पुढे उभे राहा आणि तुमच्या टीमची लाईन मध्ये उभे करा. टीमची लाईन लावा. कॅप्टन मागे राहा. कॅप्टन पुढे राहा. तुमच्या टीमला कॅप्टन पुढे. कॅप्टन प्रदीप पाहुणे आजची मॅच करणार. प्रदीप पाहुणे यांनी यायचा. आजची विनिंग फायनल टीम आहे. फायनलला पोहोचलेली आहे. आपला उत्साह दाखवायचा कॅमेरावरती. राहिलेल्या सगळ्यांचे आपले इमॅजिन प्लेअर नरेंद्र नांदवकर. 2 सेकंडचा आभार आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेशन पुढच्या मॅचसाठी. बेस्ट ऑफ लक. आजचे स्पॉन्सर्स मॅनेजमेंट टीम दोन्ही संघाचे अभिनंदन करताना. शेवटचे आमचे हरलेले होते. सुंदर अशी मॅच, सुंदर हा प्रयत्न आमचा. पुढच्या वर्षी अजून खूप चांगल्या पद्धतीने आपण खेळूया. चला Avengers versus Dominators. आणि संकेत पांडे यांचा पहिलाच बॉल. बघ जरा बघ. अंपायर जरा लक्ष द्या. परेश वडे यांचा पहिला बॉल. संकेत पांडे यांनी टाकलेला आहे आणि सुंदर प्रयत्न केला आहे. भेटेल तुम्हाला परत. परेश वडे यांचा झेल घेतलेला आहे 2 बॉलवरती. बॉल 3 रन रे बरोबर. 4 बॉल 3 ना. 4 बॉल 3. हो 5% जरा सांगा. वाईड बॉल. बॉल बा. त्याचं नाव काय? सोहम. सोहम, तुला काय वाटतं कोणती टीम जिंकेल आज? रोनकची टीम जिंकेल. रोनकची पप्पाची टीम. आणि पुढील फेऱ्यात आपले परत पहिल्या ही संघाने खूप चांगलं केलेलं आहे. 1 ओव्हरमध्ये आपल्या बोलू नका. एक्साइटमेंट तर दाखव. हॅलो आणि संजयचा तुझा पटका परंतु एक चांगली धाव सगळी बॅटिंग लागली आहे. असं करा जोरात काय. स्कोर लिहिण्याचं काम चालू आहे. आउट दिलेल्या अंपायरांनी संजय चांगली बॅटिंग करून ते आउट झालेले आहेत. आणि संघाचे संघनायक प्रवीण. धावसंख्या आहे संघाची 21. बॉलरचं नाव जरा विचार. सुजल. आणि पहिलाच बॉल नो बॉल. आणि सुंदरसा महेश यांचं बरोबर मधून आणि सुंदर षटकार आणि 6 रन अतुल यांच्याकडून. संघासाठी 6 रनाची वाढ. संघ 6 रन मिळून दिलेले आहेत एका बॉलमध्ये. आणि पुढचा बॉल आहे सुजल यांचा अतुल यांच्यासाठी. पुन्हा एक सुंदर शॉट आणि हा सुद्धा एक षटकार. 2 बॉलमध्ये 2 सिक्स आलेले आहेत. 2 षटकार आणि हा सुंदर षटकार. 3 बॉलमध्ये 18 रन आलेले आहेत संघाला. आणि अजून एक शॉट सुंदर असा परंतु हा झेल. एक सुंदरसा शॉट घेतात. स्कोर 3 ओव्हर संघाची संख्या आहे 42. 3 ओव्हर संघाची संख्या आहे 42.
स्कोर झालेला आहे 44. आणि विकेट. बॉल गेले बॉल 3 बॉल. आहे 47. सुंदर बॉलिंग. 48 संगीता संख्या 48. पुढील बॉलर उज्ज्वल. आउट नो बॉल. सुंदर बॅट खूप छोटी वाटत आहे त्यांना. तरी ते मुंगूस वाटत मुंगूस कोणतरी कोणासाठी म्हणणं आहे. सुंदर शॉट आणि अतिरिक्त धाव संग्रह पाहिलेले आहे 51. आणि हा पुढचा सुंदर फटका आणि हातात एकच रन आणि पोचलेले संख्या आहे 52. आणि सुंदर शॉट आणि पण एक दोनच बोलवलेला आहे तर संख्या झालेली आहे 53. आला पाहिजे पण एकच धाव संघाला. शुभम याच्यासाठी पुढचा बॉल कौस्तुभचा जसा बॉल नो बॉल गेला आहे त्यांनी आणि षटकार. वाईड बॉल अजून एक अतिशय बाजारी आहे वाईड बॉल 2 लगातार वाईड. अजून तिसरा वाईड बॉल गेला त्यांना सभापती काहीतरी बक्षीस देईल. आणि एक ओव्हर संख्या आहे 14. पुढचा बॉल पकडण्यासाठी संधी धावता गेलेले आहेत आणि सिकंदर आपल्या संकेत गेलेले आहेत. आणि दुसरा बॉल बदलण्याचा संकेतांना एकच धाव संकेत आपल्या संघासाठी एकच धाव केलेत आहेत. एक धाव पुढे काहीतरी करू शकतो अशी अपेक्षा आहे. पुढील बॉल खेळण्याचा पेश आणि कॅच झाला असता परंतु एक हा व्यक्ती बॉल आहे. एका हाताची पावर आठवत आपल्याला एक एक ड्रॉप काढून तसेच बॉलची बॉल बघितली आहे आणि आलेला बॉल तसेच कोणता इन्स्टार्ट करत नाही. 57 बॉल आहे 6 त्याच्यासाठी 6 रन आणि अजून या सत्काराने संघाची संख्या झालेली आहे तुला फटकवतील नंतर. आता शॉट मारताना काढून एकच रन पहिला बॉल
आणि सध्या दर्शक आहे 30 मस्त सुंदर शॉट आणि छक्का. फायनलला खूप सुंदर खेळत आहेत. संकटी दर्शक झालेली आहे 41. आणि खेळ सोडलेले आहे 4 वर संकटी दर्शक आहे 43. 13 रन जिंकण्यासाठी आउट आहे हे मॅच चालू आहेत. हे का एवढं मैदान इकडे ओपन आहे सिंगल काढून तर घंटी वाजली प्रणय नाव देतो आमच्या घंटी बोलतो. तांब्यावर कसं सांगतो सिक्स मारा 11 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. उभे प्लेअर खाली बसा. उभे प्लेअर इथे लागले खाली बसा. कॉमेंट्री करता येत नाही मला. सुदेशांचा बॉल शेवटी तांब्याला 10 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता. बॉल 2 रन संकेत बॉल आणि तरी 1 रन आलेला आहे. जिंकलेल्या टीमसाठी गौतम पाटील यांना सुद्धा लांच होणार आहे. एक रन देत आहे संघाला. संघाचे कप्तान संकेत तांबे संयम राखून खेळत आहेत. आणि संयम त्यांनी षटकार मारलेला आहे. गौतम पाटील जवळ जात आहेत. गौतम पाटीलच्या 2 पावलं दूर गौतम नाव घेतलेला षटकार आलेला मराठीमधून आणि 1 रन. नक्की जिंकला कोण या वर्षाचे विजयाचे मानकरी आहेत कप्तान संकेत तांबे यांचा संघ. कप्तान संकेत तांबे इकडे. कप्तान संकेत तांबे आजचे विजयाचे मानकरी आहेत संकेत तांबे आपल्यासोबत. तर आपण त्यांना काही प्रश्न विचारूया. संकेत तांबे, आपण ही पहिली मॅच आपल्या तेलंगणा प्रीमियर लीगची आणि आपल्या बिल्डिंगची सुद्धा पहिलीच मॅच आणि हे पहिला मान तुम्ही पटकावलेला आहे. तुम्हाला कसं वाटतंय? सर्वप्रथम मी आमचे आयोजक विनय जाधव आणि निशांत म्हात्रे त्याचबरोबर सिद्धेश यांचे मी मनापासून आभारी आहे. कारण त्यांनी ही आजची स्पर्धा आयोजित केली आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत ही खूप छान पार पाडली गेली. आणि मला खूप बरं वाटतंय की यावेळी इतकी मुलं आपली एवढ्या 6 टीम तयार झाल्या या मॅचसाठी आणि खरंच खेळून खूप मस्त वाटलं. माझ्या टीमचे मनापूर्वक आभार, कारण माझ्या संघाने मला चांगला साथ दिला आणि त्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं. आणि आता जे कप्तान दुसरे कप्तान उपविजयी कप्तान त्यांनी इकडे यायचं.
प्रवीण सांगा काय हरले तुम्ही तर आपल्यासोबत आहेत प्रवीण सांगरे यांनी खूप प्रयत्न केले आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी, परंतु कोणतरी एकच जिंकणार आणि कोणाला तरी एकाला आपली हार म्हणावी लागणार. परंतु त्यांनी हार आपल्या चेहऱ्यात कुठेतरी दिसत नाही की आम्ही हारलेलो आहे किंवा आम्ही, पण ते खूप खुश आहेत. तर आपण विचार काय वाटतं? प्रथमतः सगळ्या आयोजकांचे आभार. विनीत जाधव, सुरेश आणि निशांत म्हात्रे यांचे प्रथमतः आभार. आणि ज्यांनी स्पॉन्सर केले, कुणी बॅट दिले, कुणी पारितोषिकं दिलेली आहेत, तर त्यांचेही खूप खूप आभार. मला वाटतंय आम्ही फक्त आमचे जरा विकेट जास्त लवकर गेले त्याच्यामुळे हारलो, पण ठीक आहे, सगळे खेळले, खूप मजा आली, खूप मस्त वाटलं. त्याबद्दल सगळ्यांचे आभार. थँक्यू. कमी कप्तानांचं. आणि आज आपला हा सोहळा इथे लवकरच विजयाच्या पारितोषिक वाटण्याकडे जाणार आहे. लवकर आपण विजय पैसे वाटून घेऊया आणि पुढे लवकरात लवकर खूप सुंदर आठवणी घेऊन आपण घरी जाऊया. धन्यवाद. जय बाबा साहेबांसाठी, जय बाबा टीमसाठी.